नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा मोत्यांचा नारळ कसा बनवायचा आहे ते मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हा मोत्याचा नारळ बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे सोनेरी मोती वापरलेले आहे. हा 7 नंबरचा तंगूस आहे, सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला नारळ बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे 5 सोनेरी मोती मी ओवून घेतलेले आहेत सुई, आणि इथे टोकापाशी मी त्याची अशी गाठ मारून घेणार आहे. आता या मोत्यातून एकाच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. इथे आता मी 5 मोती घेणार आहे. 2 3 4 आणि 5 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतलेली आहे. म्हणजे इथे आपला हा एक 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा आपला गोल तयार झालेला आहे. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला 6 मोत्यांचाच गोल करायचा आहे. आता त्यामुळे इथे आपण हे 4 3 आणि 4 सोनेरी मोती घेतलेले आहेत. आता ह्या गोलाचा हा जो मोती आहे याच्यातून आपण सुई काढून घेतली, आणि त्याचबरोबर ह्या पुढच्या हे जे 5 आहे मोत्यांचा गोल केला आहे त्यातला हा दुसरा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली. इथे पण हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. त्याचबरोबर आता ह्या तिसऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे. 4 मोती घेतले. परत ह्या दुसरा गोल केला आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची, आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची परत. आता हा पुढचं चौथा मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली. इथे पण परत आपण 4च मोती घ्यायचे. तर 1 2 3 आणि 4 मोती घेतले. परत हा जो तिसरा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या चौथ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची, आणि हा एक 5वा मोती राहिला आहे त्याच्यातून, आणि हा पहिला गोल केला होता त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपले 1 2 3 मोती आहेत त्यामुळे आता फक्त 3च मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घ्यायचे. परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण आपला हा 6 मोत्यांचा गोल
तयार झालेला आहे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली 5 वेळ वरच्या बाजूने आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथेही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ चालू करताना परत 4 मोती घ्यायचे सोनेरी. 4 सोनेरी मोती घेतले. परत ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि त्या मोत्यातून असं दोनही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथल्या ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 1 2 3 मोती घ्यायचे. इथे आपला हा 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता या मोत्यातून सुई काढून घेतली वरून खालच्या दिशेने. त्याचबरोबर या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हे पुढचे 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपला हा 1 2 3 4 5 5 मोत्यांचा गोल, म्हणजे पहिला हा 6 मोत्यांचा झाला आहे, मग 5 मोत्यांचा झाला आहे. आता इथे परत आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. या सगळ्या 1 2 3 मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे. इथे परत हा 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता इथल्या या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 3 सोनेरी मोती घ्यायचे. असं इथपर्यंत विळून घ्यायचं. हे अल्टरनेट, म्हणजे एकदा 6 मोत्यांचा गोल येईल, मग 5 मग 6 असे इथपर्यंत विळून घ्यायचं आहे. आता इथे आपला या ओळीचा शेवट आला आहे. दुसऱ्या या मोत्यात तंगूस आहे, या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे पण आपल्याला 5 मोत्यांचाच गोल करायचा आहे. इथे 1 2 3 मोती आहेत, मग आता फक्त 2 मोती घ्यायचे आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत त्याच मोत्यातून सगळ्या सुई काढून घ्यायची. आता या एकाच मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. इथे आपली ही दुसरी ओळ तयार झालेली आहे. इथे एक 6 मोत्यांचा, मग 5 मोत्यांचा गोल, 6 मोत्यांचा गोल, अशी ही पूर्ण ओळ आपली झालेली आहे तयार. आता इथे परत आपण 4 मोती घेणार आहोत. 3 आणि 4 मोती घेतले. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा मोती आणि तो मोती, अशा दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतली. इथे आपला 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. परत 1 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 1 2 आणि 3 सोनेरी मोती.
परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. 1 2 3 4 ह्या चारही मोत्यातून सुई काढून घ्यायची. असेच 3-3 मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची. म्हणजे ही पूर्ण ओळ 6-6 मोत्यांच्या गोलनी होणार आहे. इथे या ओळीचा आपला शेवट आलेला आहे. या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे. पुढच्या या 2 मोत्यातून काढून घ्यायचे तंगूस. परत हा जो पहिला गोल आहे त्यातला हा एक मोती, त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 1 2 3 4 मोती आहेत आणि 6चा गोल करायचा आहे. त्यामुळे फक्त 2 मोती आपण घेणार आहोत. 1 आणि 2 मोती घेतले. तर या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या 2 मोत्यातून वरच्या दिशेने आणि हा जो गोल आहे त्यातल्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता चौथ्या ओळीची सुरुवात करताना परत 4 मोती घ्यायचे. 3 आणि हा 4 मोती घेतले. परत ह्या मोत्यात तंगूस आहे तर त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या 2 अशा ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे आपण 2च मोती घेणार आहोत कारण इथे 5 मोत्यांचा आपल्याला गोल करायचा आहे. आणि ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मोत्यातून परत 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3. परत या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतली. ह्या 2 मोत्यातून पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे आपण ही जी ओळ विणली होती, एकदा 6 मोत्यांचा गोल मग 5 मोत्यांचा गोल, त्याचप्रमाणे ही चौथी ओळ आपण विणून घ्यायची आहे. इथे आता ह्या ओळीचा शेवट आला आहे. इथे पण 6 मोत्यांचा गोल आहे आणि इथे पण 6 मोत्यांचा गोल आहे. आता मध्ये आपल्याला 5 मोत्यांचाच गोल करायचा आहे. आता इथे आपल्याकडे 1 2 3 आणि 4 मोती आहेत. त्यामुळे इथे फक्त एकच मोती घ्यायचा आहे. आणि या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. परत सेम विणायचे. घट्ट विणायचे हे, म्हणजे आपला नारळ असा छान दिसेल. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या हे जे 2 मोती त्यातल्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपली अजून 1 2 3 तिसरी ओळ पण पूर्ण झालेली आहे. ही चौथी ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता 5वी ओळ घेताना आपल्याला पहिल्यांदा परत इथे 4 मोती घ्यायचे. 1 2
3 आणि 4 4 मोती घेतले. आता इथे ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा आहे आणि त्याच्या शेजारचा हा आहे. तर ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचबरोबर हा आणि हा अशा ह्या तीनही मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे आपला 1 2 3 4 5 6 आणि 7 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता पुढच्या 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधून आपण अशी सुई काढून घ्यायची. आता इथे आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यामधून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. हा दुसरा पण आपला 1 2 3 4 5 6 आणि 7 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ह्या पण मोत्यातून काढून घ्यायची आणि पुढच्या 1 2 3 अशा प्रकारे ही ओळ आपण पूर्ण करून घेऊयात. आता इथे ह्या 5व्या ओळीचा शेवट आला आहे. 1 2 3 4 गोल झालेत हे 7 मोत्यांचे. आता हा 5वा पण गोल होणार आहे, पण इथे आपल्याला फक्त आता 2च मोती घ्यायचे आहेत, कारण इथे ऑलरेडी 1 2 3 4 आणि 5 मोती आहेत. त्यामुळे इथे आता मी 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण 4 आणि 3 7 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता ह्या परत सगळ्या मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. आणि परत ह्या वरच्या एका मोत्यातून वरती सुई काढून घेतली. इथे आपली ही 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची 6वी ओळ विणताना आपण इथे 1 2 आणि 3 गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आणि त्या मोत्यातून अशी आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. इथे आपला 1 2 3 4 आणि 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता इथून पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे. परत सेम विणत जायचं आहे. आता ही पूर्ण ओळ जी आहे 6वी 5 मोत्यांचा गोल करूनच विणून घ्यायची आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला 2 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत 2 गोल्डन मोती 1 आणि 2. त्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची.
एक आणि हा 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे ऑलरेडी आपल्याकडे 1 2 3 4 मोती आहेत. इथे आपण एकच मोती घ्यायचा आहे कारण 5 मोत्यांचा आपण गोल तयार करतोय. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. पुढच्या मोत्यातून, या वरच्या मोत्यातून आणि यातल्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपण 5 मोत्यांच्या गोल 5 मोती घेऊन गोल तयार केला. इथे शेवट पण त्याचा 5 मोत्यांनी झालेला आहे. आता इथे हा मी 8 नंबरचा क्रीम कलरचा मोती घेतलाय, तो ओवून घेतला. आता ह्या मोत्यात इकडे डावीकडे आपला तंगूस आहे, त्याच्या समोरच्या मोत्यातून असा आपण ह्या बाजूनी विरुद्ध बाजूनी असा सुई काढून घ्यायची आणि परत ह्या 5ही मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. 2 3 4. परत एकदा वाटलं तर आपण ह्या मोत्यातून काढून घेऊया. परत एकदा गोल फिरवून घेऊ म्हणजे हा एकदम घट्ट बसेल. आणि इथे आपण आता आपला हा दोरा तोडून टाकणार आहोत. तो कट करताना पहिल्यांदा असा घ्यायचा, अशी गाठ मारून घ्यायची आणि 1 2 3 मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची म्हणजे तो तुटत नाही, सुटत नाही गाठ म्हणजे ती. आणि इथे आता मी हे तोडून टाकते. इथे आपला हा एक सुंदरसा छोटासा असा नारळ तयार झालेला आहे. आपण जे आता कलश बनवतो मोत्यांचा, त्याच्यावरती हा असा छान आरामात बसतो आणि ते कलश त्यामुळे खूप छान दिसतो. असा हा मोत्यांचा नारळ तुम्ही नक्की बनवून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.